कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026साठी कल्याण डोंबिवली विकास आघाडी तयार करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जनता दल सेक्युलरचे महाराष्ट्राचे सचिव मोरे सर हे उपस्थित आहे। मी त्यांना विचारू इच्छितो, मोरे सर, ही आघाडी का करण्यात आली? असं काय गरज पडली का तुम्हाला आघाडी निर्माण करावी लागते? कारण का आज प्रत्येक महानगरपालिकामध्ये जे हक्क पाहिजे जनतेला, ते हक्क मिळत नाही। मागे माहिती आहे, मला वाटतं काही बिल्डिंगी तोडल्या, झोपडपट्ट्या तोडल्या आणि तिथे जनतेवरती अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळाला नाही। तेव्हा आमचे रोकडे आणि याने काळ्याने स्वतः माहिती आयुक्तांना भेटून त्यांचं माहिती हक्क मागितलं, ते पण हक्क माहिती मुश्किलने भेटलं। असे बरेच माहिती प्रकरण आहेत जे आज माहिती मला वाटतं 150 ते 400 लोक माहिती आहे आपल्या संपर्कामध्ये आहेत। 70 वर्षापासून इथे राहत आहेत आणि त्यांच्यावर बुलडोजर हे काय चाललं आहे? त्यासाठी आमचा विचार आहे की सामान्य माणसाला, सामान्य जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आहे, हेच आमचं उद्दिष्ट आहे। जयपाल कांबळे साहेब, तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे? विकास आघाडी का निर्माण करण्यात आलेली आहे? विकास आघाडी यासाठी निर्माण करण्यात आली होती की या महापालिकेमध्ये आज प्रशासक आणि बरीच वर्षापासनं जे लोकांवर जे अन्याय होत आहे आणि ज्या लोकांना जो अन्याय सहन केला आहे, आता तो अन्याय पुढे सहन होणार नाही। आणि या सहन नाही होण्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कल्याण डोंबिवली विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत। तसेच आता आमचे जनता दलचे या प्रदेशाध्यक्ष यांनीही स्पष्ट मत मांडलेलं आहे की गोरगरिबांवर बरेच अन्याय झाले आहेत आणि बरेच अत्याचार झालेले आहेत आणि तो अत्याचार आता इथून पुढे या पद्धतीने होणार नाही। म्हणून विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढील इलेक्शन, आज मर्यादित इलेक्शन आहे, इलेक्शन झाल्यानंतरही आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून लोकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही झगडत राहू आणि भांडत राहू आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढचं कार्य करणार आणि यासाठी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत। आणि एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो। जय भीम। मॅडम, तुम्हाला काय वाटतं या विकास आघाडीमुळे काय घडणार? जी, हमने आघाड़ी इसलिए ये किया क्योंकि ना जो प्रशासन है ना, ये हमारी बातें है ना इग्नोर कर रही है। मजबूरी बन चुकी है हमको कि एकत्र होकर इनके ऊपर ये करने के लिए, दबाव डालने के लिए, क्योंकि ये हमारी बातें सुन नहीं रहे। मजबूर इतना कर दिए है ना, उन लोग किसके गुलाम है पता नहीं। गुलाम हो वो मतलब है ना, किसी के गुलाम है। हमें तो ऐसे इग्नोर करते जा रहे। अगर हम लोग ये नहीं करेंगे ना तो हमको वो टाइम दूर नहीं है कि